आज आईचा 10वा होता आणि आज 10व्याच्याच दिवशी मोठा दादा इतकं काही बडबड करत होता की ते ऐकून बाबांना तर चक्कर आली आणि बाबा बेशुद्ध पडले. परंतु हे सगळं बहिणीला सहन न झाल्यामुळे बहिणीने मोठ्या भावाला ह्या सगळ्याचा जबाब विचारला. परंतु मोठ्या दादाने असं काही केलं की आजूबाजूच्या सर्व लोकांनाच धक्का बसला आणि त्या दिवसापासून छोट्या बहिणीचं माहेर तुटलं. तर मित्रांनो, पूनमला तिचा मोठा दादा असं काय बोलला की त्यामुळे तिने तिच्या माहेरचा सर्व संबंध तोडून टाकला. सकाळी सकाळी सुमित ऑफिसला जाण्यासाठी तयारी करत होता. पूनम त्याच्यासाठी नाश्ता आणि टिफिन तयार करत होती. सुमितने पूनमला आवाज दिला, पूनम, माझा नाश्ता तयार झाला असेल तर लवकरात लवकर आणून दे. पूनम म्हणाली, हो हो, 2 मिनिटं थांबा, मी तुम्हाला नाश्ता घेऊन येते. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. पूनमने फोन उचलला आणि तिकडून आवाज आला, हॅलो पूनम ताई, कशा आहात तुम्ही? मी म्हणाले, ठीक आहे वहिनी, तू कशी आहेस? वहिनी म्हणाले, माझे जाऊ देत, पण बाबा खूप आजारी आहे आणि ते सारखी तुमची आठवण काढत आहेत. त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. हे ऐकून मी हातामध्ये फोन घेऊन तशीच उभी राहिले. काही वेळाने तिकडून फोन कट झाला होता. तेव्हा सुमितने मला आवाज दिला, काय झाले पूनम, अशी का फोन घेऊन उभी राहिली आहेस? सुमितचा आवाज ऐकून मी भानावर आले. मी फोन ठेवून दिला आणि रडायला लागले. मला रडताना पाहून सुमित माझ्यासाठी पाणी घेऊन आले आणि माझे अश्रू पुसत मला म्हणाले, काय झालं पूनम, अशी का रडत आहेस? काहीतरी सांग, कोणाचा फोन आला होता? मी म्हणाले, ज्योती वहिनीचा फोन आला होता. तिने सांगितले की बाबा खूप आजारी आहेत आणि ते माझी खूप आठवण काढत आहेत. पूनमचे बोलणे ऐकून सुमित बाजूच्या खुर्चीवर बसले आणि म्हणाले, पूनम, मला सांग, खरंच तुझी तिकडे जायची इच्छा आहे का? तेव्हा मी खाली मान घातली. ते पुढे म्हणाले, हे बघ, मला काही प्रॉब्लेम नाही, पण मागच्या वेळेस तिथे तुझा खूप अपमान झाला होता, त्यामुळे तुझा BP हाय झाला होता आणि तेव्हा तुला त्यातून बाहेर येण्यासाठी पूर्ण 1 महिना लागला होता. तिथे एवढे काही घडले, पण तेव्हा तुझे बाबा काहीही बोलले नव्हते. तेव्हा तू तिकडे पुन्हा कधीच न जाण्याचा निर्णय घेतला होता. पण तरीही तू विचार कर, जर तुझी जायची इच्छा असेल तर मी लगेच तिकीट काढून आणतो. असे बोलत सुमित घड्याळाकडे पाहून म्हणाला, पूनम, चल उठ, मला चहा नाश्ता दे, ऑफिसला जायला उशीर होतोय. तेव्हा मी तोंडावरून पाणी घेतले आणि किचनमध्ये गेले. काही वेळाने सुमित ऑफिसला गेले. त्यानंतर मी पुन्हा ज्योती वहिनीला फोन लावला आणि तिला विचारले, मोठी वहिनी पण येणार आहे का? वहिनी म्हणाली, मी तर त्यांना फोन केला आहे, पण आता ठाऊक नाही त्या येणार आहेत की नाही. पण ताई, तुम्ही काय येत नाहीत? आहो ताई, बाबांना फक्त तुम्हाला भेटायचं आहे आणि तसेही मोठ्या वहिनीने केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही आम्हाला का देत आहात? ताई, मला सांगा, आम्ही तुमचे कोणीच लागत नाही का? असे ज्योती वहिनी रडविल्या आवाजात म्हणाली. आता मला सुद्धा रडू यायला लागले. मी म्हणाले, मी येत आहे वहिनी. त्यानंतर मी सुमितला फोन करून तिकीट काढायला सांगितले आणि दुसऱ्याच दिवशी मी सोलापूरला जायला निघाले. सुमित मला स्टेशनवर सोडायला आले होते. ते स्वतः मुलांच्या परीक्षांमुळे माझ्यासोबत येऊ शकले नाहीत. त्यांनी मला ट्रेनमध्ये बसवले आणि मला म्हणाले, बाबांची काळजी घे आणि कोणाला जास्त काही बोलू नकोस. तेव्हा मी म्हणाले, ठीक आहे, तुम्ही स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. काही मिनिटातच ट्रेन निघाली. मी माझी जागा पाहून अंथरूण केले. ट्रेन वेगाने धावायला लागली. सर्व प्रवासी झोपले होते. ट्रेन वेगाने धावायला लागली. सर्व प्रवासी झोपले होते. मी सुद्धा अंगावरती चादर घेतली.
पण माझ्या डोळ्यात अजिबात झोप नव्हती. माझे मन बालमनामध्ये हरवून गेले. बालपणीच्या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यांसमोर जशाच्या तशा येऊ लागल्या. किती आनंदी कुटुंब होते आमचे. मध्यमवर्गीय असूनही आम्ही सर्वजण खूप सुखी होतो. आमच्याकडे भौतिक सुख सुविधा भलेही नव्हत्या, पण आनंदाची काही कमी नव्हती. आई बाबा, आम्ही 4 भावंड आणि आजी असे आम्ही 7 जण होतो. दिवसभर आजीच्या बडबडी सोबत आम्हा तिघांची दंगामस्ती आणि आईचे खोटे खोटे रागवणे यामुळे घर भरल्यासारखे असायचे. बाबा खूप शांत असायचे, किंवा असेही म्हणता येईल की त्या लिपिकाच्या नोकरीमध्ये घर कसे चालवायचे या काळजीमध्ये असायचे. बाबा काही बोलत नव्हते, पण आईला बरोबर बाबांच्या मनातील ओळखता येत होतं. जर काही आम्ही तिघांनी काही कोणत्या गोष्टी वस्तूसाठी हट्ट केला तर बाबा मला लगेच आणून द्यायचे. बाबांचे ऑफिस 7 किलोमीटर लांब असून सुद्धा ते ऑफिसला सायकलनेच जायचे आणि बसचे भाडे वाचवायचे. पण तरी संध्याकाळी ऑफिसवरून घरी येताना आमच्यासाठी खाऊ न विसरता आणायचे. मोठा दादा मदन अभ्यासात खूप हुशार होता. 2 नंबरचा मंदार दादा मात्र अभ्यासात इतका हुशार नव्हता आणि सर्वात धाकटी मी नेहमी काटावर पास व्हायची. त्याचमुळे आईबाबांची सगळी स्वप्न, सगळ्या अपेक्षा मोठ्या दादाकडूनच होत्या. त्यामुळे दादाचे सर्व हट्ट मान्य व्हायचे. महागडे ट्युशन, शाळेला जाण्यासाठी बस, तसेच तो म्हणेल ते कपडे, बूट हे सर्व बाबाने त्याने मागितले की लगेच घेऊन द्यायचे. आणि दादा सुद्धा आई वडिलांच्या अपेक्षांवर खरा उतरला. तो शाळा कॉलेजमध्ये टॉपर होता, पण नंतर MBA मध्ये देखील तो टॉपरच होता. पण जसा जसा तो पुढे शिकत गेला तसे तसे आईचे दागिने कमी होत गेले. आता फक्त आईकडे एक सोन्याची बाळी तेवढी शिल्लक राहिली होती. बाकी कान, गळा आणि हातामध्ये नकली दागिने होते. जेव्हा मी कधी हट्ट करून विचारायचे की आई तुझी सोन्याची चैन कुठे गेली, तेव्हा ती हसून म्हणायची मी कपाटामध्ये ठेवली आहे. आणि मला इथे खरे वाटायचे. मदन दादाला पुण्यामध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजरची पोस्ट मिळाली. त्या दिवशी घरी एखादा सण असल्याप्रमाणे आनंद साजरा करण्यात आला. बाबांनी तर पूर्ण गल्लीमध्ये पेढे वाटले होते. बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता. त्यानंतर जणू असे वाटत होते की आता माझा मुलगा कर्ता झाला आहे, त्यामुळे मी निवांत राहणार. मला यापुढे कशाचीही काळजी करायची गरज नाही. दादा चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला लागला, म्हणून बाबांनी त्याच्या पोस्टनुसार त्याला भारीतले कपडे, बूट आणि त्याच्या तिकिटाची व्यवस्था करण्यासाठी त्यांना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले. दादा पुण्याला निघून गेला आणि आई बाबा त्यांचे आता इथून पुढे चांगले दिवस येणार याची वाट पाहायला लागले. एके दिवशी मी रात्री पाणी पिण्यासाठी उठले, तेव्हा माझ्या आईबाबांचे बोलणे ऐकून माझे डोळे पाणवले होते. बाबा म्हणत होते, मदन जेव्हा पैसे पाठवेल तेव्हा सर्वात आधी आपण एक वॉशिंग मशीन घेऊ. तुझे या आता वय झाले आहे. तुझी कंबर सुद्धा दुखते खूप, तरी सुद्धा तू तशीच कपडे धुत असते. तेव्हा आई म्हणाली, नाही, एवढी ही वॉशिंग मशीनची काहीच गरज नाही. त्याआधी आपल्याला जे कर्ज झाले आहे ते फेडायचे आहे. आणि दुसरे म्हणजे तुमचे डोळे तपासून आधी तुमच्यासाठी चष्मा घ्यायचा. मला ठाऊक आहे आता तुम्हाला व्यवस्थित दिसतही नाही. तुमची नजर कमजोर झाली आहे. मी मनात म्हणाले, दादाने लवकरात लवकर आईबाबांच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात. पण जेव्हा दादाचा पहिला पगार झाला तेव्हा त्याने 50,000मधून फक्त 5,000 रुपये बाबांच्या अकाउंटवर जमा केले होते. तो म्हणाला, पहिल्या पगारातून त्याला आधी ऑफिसमधील लोकांना पार्टी द्यायची आहे आणि ऑफिसनुसार त्याला ब्रँडेड कपडे, मोबाईल घ्यायचा आहे. जेव्हा त्याचा दुसरा पगार झाला तेव्हा तो पीजीतून शिफ्ट होऊन मित्राच्या फ्लॅटवर राहायला गेला. तिसऱ्या पगारातील त्याने लॅपटॉप खरेदी केला. मंदार दादा BCOMच्या शेवटच्या वर्षामध्ये शिकत होता आणि मी कॉलेजमध्ये. 3 वर्षात बाबा रिटायर होणार होते. तेव्हा त्यांना माझ्या शिक्षणासोबतच माझ्या लग्नाची सुद्धा काळजी वाटायला लागली होती. त्यांनी आपल्या
पूर्ण काळजीचा चिंतेचा उपाय म्हणून मदनदादाकडे पाहिले होते. आणि का पाहू नये? प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातील आई वडिलांच्या आपल्या मुलांकडूनच अपेक्षा असतात. पण तसे काही झाले नाही. दादा कधी 2,000 तर कधी 4,000 रुपये द्यायचा आणि त्याची काहीतरी मजबुरी आहे असं सांगायचा. त्याच्या कंपनीच्या बॉसची मुलगी CEO होती. त्या दोघांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आणि तसेही त्याच्या बॉसला सुद्धा इतका प्रामाणिक जावई कुठे मिळाला असतं म्हणा. 6 महिन्यातच साखरपुडा करायचे ठरवले, तेही मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये. अगदी ग्रँड पद्धतीने. दादानी आमच्यावर एवढे मात्र उपकार केले होते की त्याने आमची मुंबईला येण्याची तिकिटे काढली आणि त्याच्या साखरपुड्यात आम्हाला घालण्यासाठी त्याच्या स्टेटसला शोभतील असे चांगले कपडेही खरेदी केले. कार्यक्रमात औपचारिकता म्हणून त्याच्या बायकोचे म्हणजे रोहिणी वहिनीचे आणि तिच्या बाबांचे आमच्याबरोबर थोडेफार बोलणे झाले. त्यानंतर आम्ही जे एका बाजूला खुर्चीवरती बसलो तेव्हा ना मदनदादाने आमच्याकडे पाहिले, ना तो आमच्याकडे आला, ना रोहिणी वहिनीने किंवा तिच्या बाबांनी माझी आई मुलाचा साखरपुडा होत असलेले पाहून खूप आनंदात होती. पण बाबा मात्र आतल्या आत तुटून गेले होते. कारण त्यांना ठाऊक होते एवढ्या श्रीमंत मुलीशी लग्न होणार म्हटल्यावर आता आमचा मुलगा काही आमच्याकडे येणार नाही. साखरपुडा झाल्यावर लग्नही फक्त 15 दिवसानंतरच होते. कारण त्यानंतर त्या दोघांना नवीन ब्रांच ओपन करण्यासाठी फॉरेनला जायचे होते. असो, आम्ही दादाचे लग्न झाले आणि परत आलो आणि 2-3 वर्षांसाठी दादा फॉरेनला निघून गेला. पण घरी आल्यानंतर धाकटा भाऊ मंदार अचानक मोठा झाल्यासारखा वागू लागला. त्याने उदास झालेल्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवला. तो म्हणाला, बाबा तुम्ही उदास होऊ नका, मी आहे ना, मी तुम्हा दोघांना कधीच एकटे सोडणार नाही. पण तेव्हा बाबा त्याला काहीच म्हणाले नाही. मग मंदार दादाने कॉलेजसोबत पार्ट टाइम जॉब करायला सुरुवात केली आणि मी एक्झाम नंतर एका ऑफिसमध्ये कॅम्प्युटर बिलिंगचे काम करायला लागले. 2 वर्षांनी मंदार दादाला बाबांच्या ऑफिसमध्ये क्लार्कची नोकरी मिळाली आणि माझे लग्न बाबांच्या एका मित्राच्या मुलासोबतच म्हणजे सुमित बरोबर झाले. त्यावेळी सुमित बँकेमध्ये जॉबला होता, पण आज तो स्वतःच्या योग्यतेने आणि मेहनतीने मॅनेजर झाला आहे. माझ्या लग्नाला दादा आणि वहिनी आले नव्हते, कारण तेव्हा ते फॉरेनमध्ये होते. माझ्या लग्नानंतर 1 वर्षांनी मंदार दादाचे लग्न झाले. तेव्हा लग्नाला मदन दादा आला होता, मात्र वहिनी आली नाही, कारण तेव्हा ती प्रेग्नेंट होती. माझी आई तिच्या मोठ्या सुनेची वाट पाहता मरून गेली. पण रोहिणी वहिनी एकदाही आई बाबांकडे आली नाही. धाकटी वहिनी ज्योती खूप चांगली होती, अगदी माझ्या आईप्रमाणेच. सुमितची ट्रान्सफर जेव्हा पुण्यात झाली तेव्हा मी पुण्याला जाताना माझे सर्व दागिने आईकडे ठेवायला दिले होते, पुन्हा आल्यानंतर घेऊन जाता येतील म्हणून. तेव्हा आईने ते सर्व दागिने तिच्या कपाटात लॉकरमध्ये ठेवले आणि कपाटाची चावी बाबांकडे दिली. मंदार दादा आणि ज्योती वहिनीला सुद्धा याबद्दल ठाऊक होते. 2 वर्ष असेच निघून गेले. या दरम्यान मला काही माहेरी जायला जमलं नाही आणि तेव्हा मला दागिन्यांची आवश्यकताही पडली नाही. पण अचानक आईचे अकस्मात निधन झाले. तिच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तेव्हा पहिल्यांदाच मोठी वहिनी आली. आईचा 10वा झाल्यानंतर मी सासरी जायला निघाले तेव्हा बाबांनी माझ्या हातात कपाटीची चावी दिली आणि म्हणाले, आता तू तुझे दागिने घेऊन जा बाळा. तेव्हा मी सुद्धा चावी घेतली आणि आई बाबांच्या खोलीमध्ये जाऊन कपाटातील लॉकर उघडायला लागले. तेव्हा मोठी वहिनी आली आणि म्हणाली, अरे वा, आईला जाऊन अजून 10 दिवस झाले नाहीत आणि मुलीच्या मनात लगेच लालच निर्माण झाला. पूनमताई, असं कसं तुम्ही आईचे सर्व दागिने हडप करणार का? ते काही नाही, दागिन्यांची वाटणी समान होईल. हे ऐकून मी सुद्धा चकित झाले. मी म्हणाले, वहिनी, ठेवायला दिले होते मी आईकडे दागिने. ती मोठ्या आवाजात म्हणाली, हद्द झाली खोटे बोलण्याची, चोर तर चोर आणि वर शिरजोर. वहिनीच्या आवाजाने घरातील इतर मंडळी आली. रोहिणी वहिनी पुन्हा म्हणाली, ही पूनम
बाबांना फूस लावून आईचे सर्व दागिने हडप करायला निघाली आहे. तेव्हा ज्योती वहिनी म्हणाली, नाही रोहिणीताई, पूनमताईंनी त्यांचे दागिने आईकडे ठेवायला दिले होते. आईकडे तर फक्त नाकातली नथ होती जी बाबांनी काढून दिली होती. तेव्हा रोहिणी वहिनी म्हणाली, हो हो, तू तर तिचीच बाजू घेऊन बोलणार ना, कारण ती तुला त्यातील काही दागिने देणार असेल. तेव्हा मी म्हणाले, वहिनी तू तुझी हद्द विसरायला लागली आहेस. अगं तुला तिच्या पायाची धुळीची सर सुद्धा येणार नाही. ह्या ज्योती वहिनीने आम्हा सर्वांना सांभाळले आहे, आई बाबांची सेवा केली आहे, तेही निस्वार्थपणे. मी असे बोलताच लगेच मदन दादा मोठ्या आवाजात म्हणाला, तुला काही बोलायची पद्धत वगैरे आहे की नाही? मोठ्यांशी असे बोलतात का? एक तरी चोरी करताना पकडली गेलीस आणि वरून काहीही बोलतेस. असे बोलून तुला काय सिद्ध करायचे आहे? दादाचे बोलणे मला काही सहन होत नव्हते. सुमित आणि माझी मुले तिथेच उभे होती आणि त्यांच्यासमोर दादा मला अपमानास्पद बोलत होता. मी म्हणाले, अरे तू तर काही बोलूच नको, एक नंबरचा स्वार्थी आहेस तू. निदान तू तरी मला काय बरोबर किंवा काय चुकते समजावू नकोस. दादा, ज्या आई वडिलांनी त्यांचं आयुष्य तुझ्या नावावर केलं, फक्त तुझ्यामुळे बाबा कर्जात बुडाले. आईकडे एक दागिनाही राहिला नाही. तिने तिचे दागिने तुझ्या डिग्रीला भेट दिले. त्या बदल्यात तू काय केलेस? तू फक्त त्यांना तुझ्या आयुष्यातून दुधात पडलेल्या माशीप्रमाणे उचलून फेकून दिले. कमीत कमी जन्म देणाऱ्या सोबत तरी न्यायाने वागला असतास तर फार बरं झालं असतं. दादा, देवाच्या काठीला आवाज नसतो, ती वेळ आल्यानंतर बरोबर पडते, हे विसरू नकोस. तू सुद्धा एका मुलाचा बाप आहेस. आता माझे शब्द माझ्या तोंडात आहे, पण देव ना करो उद्या उठून तुझा मुलगा सुद्धा. मी पुढे अजून काही बोलणार तेवढ्यात दादाने माझ्या कानशिलात लावली. तो दुसऱ्या गालावर मारणार होता तेवढ्यात सुमितने त्याचा हात पकडला आणि म्हणाला, बस करा मदन दादा, खूप सहन केले, खूप ऐकून घेतले आहे तुमचे, पण आता जर तुम्ही यापुढे एक शब्द सुद्धा माझ्या बायकोबद्दल बोललात तर मी विसरून जाईन की तुम्ही माझ्या बायकोचे मोठे भाऊ आहात. असे बोलताच मदन दादाने माझ्या नवऱ्याची कॉलर पकडली. आता मला माझ्या पतीचा होत असलेला अपमान सहन झाला नाही आणि मी दादाला जोरात धक्का दिला. बाबा अंगणात बसून हे सर्व पाहत होते, पण ते आई अचानक निघून गेल्यामुळे भानावर नव्हते. त्यांना घरात काय चालले आहे समजत नव्हते. बाबांना असे गप्प बसलेले पाहून मला खूप वाईट वाटले. मंदार दादा बाहेर गेला होता म्हणून बरं झालं, नाहीतरी आज दोन भावांमध्ये महाभारत झाले असते. मी रागाने तसेच कपाटाचे लॉकर बंद केले आणि त्याची चावी बाबांजवळ दिली आणि म्हणाले, बाबा नको आहेत मला हे दागिने, देऊन टाका ह्या वहिनीला आणि यानंतर मी ह्या घरात कधीही पाय ठेवणार नाही. आजपासून मला माझे माहेर तुटले आणि मी लगेचच माझ्या नवऱ्याला आणि मुलांना घेऊन स्टेशनवर निघून गेले. ज्योती वहिनी आम्हाला थांब म्हणत होती आणि आज हे सर्व जसेच्या तसे माझ्या डोळ्यांसमोर यायला लागले होते. आता ह्या गोष्टीला 4 वर्ष झाली होती. मला असं वाटलं बाबा आता जरा सावरले असतील. ज्योती वहिनीने बाबांना सांगितले असेल मी येणार आहे म्हणून. बाबांनी अनेकदा मला फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी तेव्हा काही बोलले नाही. मला तेव्हा माझा आणि माझ्यापेक्षा जास्त सुमितचा झालेला अपमान सतत आठवत होता आणि त्यामुळे मला खूप राग यायचा. मध्यंतरी मंदार दादा आणि ज्योती वहिनी मला भेटायला पुण्याला सुद्धा आले होते. त्यांनी मला खूप समजावले, पण तरीही मी माहेरी गेले नाही. पण आज बाबा आजारी आहेत हे ऐकल्यावर मला काही राहवले नाही. चहा कॉफी असा आवाज कानावर पडताच मी वर्तमानात परत आले. सोलापूर आले याचा अर्थ मी रात्रभर झोपलेच नव्हते. मी उठून बसले आणि चहा घेतला. साधारण 1.5 तासामध्ये घर सुद्धा आले. मी माझे सामान घेऊन ट्रेनमधून उतरले तेव्हा एका तरुण मुलाने माझ्या हातातून बॅग घेतली. त्याच्याबरोबर मंदार दादाची मुलगी होती अनु. ती सुद्धा 4 वर्षांमध्ये बरीच मोठी झाली होती. ती म्हणाली, हाय आत्या, कशी आहेस? मी ठीक आहे बाळा, तू कशी आहेस? असे म्हणत मी तिला मिठी मारली. त्यानंतर प्रश्नार्थक नजरेने मी त्या मुलाकडे पाहिले. तो म्हणाला, मी मयूर, अनुचा मित्र. असे बोलून त्याने मला वाकून नमस्कार केला.
मी सुद्धा आनंदाने त्याला आशीर्वाद दिला. घरी पोहोचल्यानंतर सर्वात आधी मी बाबांच्या खोलीत गेले. बाबा खूप कमजोर झाले होते. त्यांना पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी बाबांच्या गळ्यात पडले आणि त्यांना अनेकदा सॉरी म्हणाले. ते नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवायला लागले. तोपर्यंत वहिनी चहा घेऊन आली. ती म्हणाली, पूनम ताई, बाबा तुमची खूप आठवण काढत होते. बरं झालं तुम्ही आलात. मी वहिनीला म्हणाले, वहिनी माझे मन रागाने भरले होते. आता मला खूप वाईट वाटत आहे की मी का बरे नाही बोलले माझ्या बाबांशी. माझे बाबा ज्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य आमच्या नावावर केले, मग का दाखवलं मी एवढा राग. आई बाबांना सोडून गेली. मग मला का एकदाही वाटले नाही की माझे बाबा मनातून एकटे पडले असतील. त्यांना एक मुलगी म्हणून माझी जास्त गरज आहे असा विचार तेव्हा का आला नाही माझ्या मनात. मी असे बोलताना बाबांनी त्यांचा थरथरता हात माझ्या हातावर ठेवला आणि अडखळत म्हणाले, बाळा आता काही बोलू नकोस. वहिनी म्हणाली, ताई तुम्ही प्रवास करून थकल्या असाल, त्यामुळे जेवण करून घ्या. थोडा वेळ आराम करा. मी उठले. बाथरूममध्ये जाताना मला पुन्हा तो मुलगा मयूर दिसला. तो बाबांकडे गेला आणि बाबांच्या हाताला मालिश करायला लागला. मला आश्चर्य वाटले की अनुचा मित्र आहे तर मग बाबांची एवढी सेवा का करत आहे. मी एवढे लक्ष दिले नाही आणि बाथरूमकडे जायला लागले. पण जाताना अचानक माझा पाय मुरगळला. मी पडणार तेवढ्यात धावत येऊन मयूरने मला सावरले. तो म्हणाला, सावकाश आत्या. त्याच्या तोंडातून आत्या हा शब्द ऐकून मला खूप चांगले वाटले. त्याने मला आधार देऊन खुर्चीवरती बसवले. वहिनीने जेवण बनवले होते. दादा, वहिनी, अनु आम्ही सर्वजण जेवायला बसलो. तेवढ्यात ज्योती वहिनीने मयूरला आवाज दिला, मयूर तू सुद्धा जेवायला ये. तेव्हा मयूर आला आणि म्हणाला की आजोबांबरोबर जेवण करेन. असे बोलून त्याने त्याचे आणि आजोबांचे जेवणाचे ताट घेऊन आत गेला. मी जेवता जेवता वहिनीचा चेहरा पाहायला लागले. वहिनी म्हणाली, ताई हा मयूर आहे, आपल्या मदन दादांचा मुलगा आहे. खूप प्रेमळ आणि समजूतदार मुलगा आहे. बाबा आजारी आहे हे त्यांना ठाऊक झाले तेव्हा दादा आणि रोहिणी वहिनी येणार होते, पण तुम्ही आला त्यामुळे ते थांबले. त्यांना त्यांची चूक लक्षात आली होती. जेव्हा भांडण झाले होते तेव्हा तुम्ही गेल्यानंतर बाबा मदन दादा आणि रोहिणीताईंना खूप रागवले. बाबांना तुमच्याशी बोलायचे होते, पण तेव्हा तुम्ही एवढ्या रागात होता की कोणाची हिंमत झाली नाही की तुम्हाला बोलण्याची. बाबांनी अनेकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही बोलला नाहीत. मयूरने यासाठी त्याची खरी ओळख तुम्हाला सांगितली नाही की मदन दादा आणि रोहिणी वहिनीमुळे तुम्ही त्यालाही दोषी समजू नये. मी पाहिले तर मयूर दरवाजाच्या मागे उभा राहून सर्व काही ऐकत होता आणि त्याचे डोळे पुसत होता. बहुतेक तो रडत होता. मला खूप वाईट वाटले. मी त्याला आवाज देऊन बोलवले. तो माझ्याजवळ येऊन बसला. आत्या, मला तर एवढे ठाऊक नव्हते की माझे एवढे प्रेमळ काका काकू, छोटी बहीण, माझे प्रेमळ आजोबा आणि एवढी स्वीट ब्युटिफुल आत्या आणि तुझे कुटुंब आहे. मला लहानपणापासून आईबाबांनी फॉरेनमध्ये हॉस्टेलमध्ये टाकले होते. बाबांचा बिझनेस लॉसमध्ये होता, त्यामुळे बाबांनी मला इंडियामध्ये काकाकडे पाठवले आणि इथे आल्यावर मला ठाऊक झाले की मी एवढ्या चांगल्या कुटुंबाचा मोठा मुलगा आहे. काकूंनी सांगितले की मयूर तुला एक आत्या सुद्धा आहे. त्यांनी मला तुमचे फोटो दाखवले, पण तुमच्याशी फोनवर बोलण्याची माझी हिंमत झाली नाही. मम्मी पप्पाने सर्व सांगितले आणि त्यांची चूक सुद्धा कबूल केली. आजोबा खूप सॅड होते, पण आता तुम्ही आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे. आत्या, एका चुकीमुळे तुम्ही आम्हा सर्वांना आयुष्यभर पनिशमेंट देणार आहात का? आणि मम्मी पप्पांचे सोडा, पण मी तुमचे काय बिघडवले आहे? असे बोलताना त्याचे डोळे भरून आले. माझ्या डोळ्यात ही अश्रू आले होते. मी त्याला जवळ घेतले आणि मिठी मारली. मी म्हणाले, तू तर खूप चांगला आहेस माझ्या बाळा. दुसऱ्या दिवशी बाबांची तब्येत आणखी बिघडली. मयूरने मदनदादा आणि रोहिणी वहिनीला फोन केला होता आणि ते लगेच आले. त्यांना आलेले पाहून मी बाबांजवळ बसलेली उठायला लागले होते. तेव्हा मदनदादाने माझा हात पकडला. तो म्हणाला, तुझ्या दादाला माफ करणार नाहीस का पूनम? मला सांग, फक्त मोठेच लहानांना माफ करतात का? कधी कधी मोठे सुद्धा चुकू शकतात, तेव्हा लहानांनी सुद्धा मोठ्यांच्या चुका माफ केल्या पाहिजेत, हो की नाही? यावर मी काही बोलले नाही, पण जेव्हा तेव्हा रोहिणी वहिनीने पुढे येऊन माझे हात धरले
ती म्हणाली, ताई, मी तुमचा खूप अपमान केला होता, पण आता मी मनापासून तुमची माफी मागते. मला फक्त एकदा माफ करा. पूनमताई, मला घरातल्या बऱ्याचशा गोष्टी माहीतच नव्हत्या. मला असं वाटलं की ते दागिने सर्व आईचे आहेत आणि तुम्ही खूपच घाई करत आहात की ते दागिने माझे आहेत म्हणून घ्यायची. म्हणून मी रागारागाने त्यावेळेस तुमच्यावर राग काढला. त्यावेळी मदनदादा पण म्हणाला, आणि मलाही माहीत नव्हतं की वडिलांनी मला शिकण्यासाठी एवढं कर्ज काढलं आहे आणि आईचे दागिने सगळे मोडले आहेत आणि हे सर्व दागिने पूनमचं आहे. हे मला खरंच माहीत नव्हतं आणि मला वाटलं की आई गेल्यानंतर पूनम लगेचच दागिन्यांचा असा का विषय घेत आहे, म्हणून मी तुझा अपमान केला. आणि सुमितसाई, पूनम, आईबाबांनी माझ्यासाठी दागिने गहाण ठेवले होते आणि कर्ज काढून मला शिकवलं, हे मी विसरून गेलो होतो. मला माफ कर. पूनम. तेव्हा रोहिणी वहिनीची माफी मागू लागली. त्यावर पूनम तिला उचलून तिच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, वहिनी, तुला तुझी चूक समजली, यातच सर्व काही झाले. आता आम्हा दोघांना गळ्यात पडलेले बघून मयूर आला आणि म्हणाला, थँक्यू स्वीट आत्या. आणि रोहिणीने बाबांची माफी मागितली आणि बाबांना म्हणाले की बाबा, तुम्ही आमच्यासाठी खूप काही केले आहे. आम्हाला खरंच माहीत नव्हतं की तुम्ही दागिने मोडून मदनचे शिक्षण केले आहे. बाबा, खरंच मला माफ करा. मी तुमची परत माफी मागतो. बाबांनी त्यांना मोठ्या मनाने माफ केले आणि बाबांनी ज्योती वहिनीला चावी दाखवत काही इशारा केला. तेव्हा वहिनीने कपाटाची चावी मोठ्या दादाकडे दिली. दादांनी लॉकर उघडून त्यातले दागिने माझ्या हातावर ठेवले आणि हात जोडले. मी म्हणाले, दादा, हात जोडू नकोस. अरे, गोष्ट फक्त दागिन्यांची नाही तर माझ्या नवऱ्याच्या अपमानाची होती. त्यामुळेच मला खूप राग आला होता. दादा म्हणाला, पूनम, झाले गेले सर्व विसरून जाऊयात. बहुतेक बाबांची शेवटची इच्छा हीच होती की आम्ही बहीण भावाने त्यांच्या डोळ्यांसमोर एकत्र व्हावे. म्हणूनच ते भरल्या डोळ्यांनी आमच्याकडे पाहत होते. मीही त्यांच्याकडे पाहून त्यांच्या इच्छेला मान दिला आणि मदन दादाच्या गळ्यात पडले. आणि त्याच रात्री आम्ही सर्वांनी एकत्र खूप आनंदाने जेवण वगैरे केले आणि झोपण्यासाठी निघून गेलो. त्याच रात्री बाबांना अचानक हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांना दवाखान्यात ऍडमिट केले, पण काहीच उपयोग झाला नाही. हार्ट अटॅक एवढा जोरात आला होता की त्यातच बाबा वाचू शकले नाहीत आणि त्याच रात्री बाबांचा मृत्यू झाला. मी सुमितला फोन करून घडलेली सर्व हकीकत सांगितली. ते सुद्धा बाबांच्या अंतिम दर्शनासाठी आले. त्यानंतर सुमित घरी निघून गेले. मी 10व्या दिवसापर्यंत थांबले. 10व्या नंतर मी जायला निघाले तेव्हा जाताना मदन दादा पुन्हा माझ्या गळ्यात पडला आणि म्हणाला, आता तुझ्यासाठी आणि मंदारसाठी मी बाबांच्या जागी आहे. तुम्ही दोघांनी स्वतःला एकटे समजायचे नाही. त्यानंतर मी आई बाबांच्या फोटोला नमस्कार केला आणि जड अंतकरणाने मी सासरी परत आले. आता आमच्या नात्याची वीण खूप घट्ट बसली होती, तीही कधी न तुटण्यासाठी. मित्रांनो, म्हणूनच सांगते, रक्ताचे नाते जपा, त्यांना सांभाळा. शेवटी तीच तुमच्या उपयोगी पडणार आहेत. सर्व हेवे दावे विसरून एकमेकांना माफ करायला शिका. खरंच तिघे भावंडे एकत्र आली तिथेच कथेचा शेवट खूप चांगला झाला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब नक्की करा.